एका जबरदस्त झटक्यासरशी सुनील खाडकन जागा झाला. काही वेळापूर्वी बिअर बारमधील एका टेबलवर बसून लाईटच्या मंद प्रकाशात चढवलेल्या 3 क्वार्टरची नशा एका झटक्यात उतरली होती. बाजूला पाहिलं तर ड्रायव्हर सीटवर बसलेला मनोज अगदी विस्फारलेल्या भयभीत नजरेनं गाडीच्या समोरच्या काचेतून बाहेर पाहत होता. मुख्य रस्ता सोडून त्याची 4चाकी मोटार कच्च्या खडकाळ वाटेवर एका ठिकाणी थांबली होती. मोटारीच्या काचेतून बाहेर पाहिलं तर कच्च्या वाटेवरून उडालेली धूळ आजूबाजूला पसरत काळोखात त्यांच्या गाडीच्या सुरू असलेल्या हेडलाईटच्या प्रकाशात येऊन अधिकच गडद दिसू लागली. मन्या, काय झालं? कुणी आडवं आलेलं की तुला डोळा लागलेला? हे पाणी घे, तोंडावर मार. बोलत सुनीलनं पाण्याची बाटली त्याच्या समोर धरली. सुनीलच्या बोलण्यानं मनोज काहीसा भानावर आला. गाडीतून खाली उतरत त्याने एक नजर गाडीच्या चाकांवर टाकली. सुनीलही पाठोपाठ उतरून त्याच्या मागे चालत त्याच्या हालचाली पाहायला सुरुवात केली. मनोजने मोबाईलचा टॉर्च सुरू करून चाकावर प्रकाश पाडला, पण काहीच दिसत नव्हतं. घडलेल्या प्रकाराची जणू दोघांना सवयच झाली होती. पोटात अल्कोहोलचे प्रमाण अधिक झाले की गाडी अशी रस्ता सोडून भरकटणारच. पण आज गाडीचा रस्ता भरकटणं पुढे घडणाऱ्या भयान घटनांची सुरुवात होती. मात्र या सगळ्यांपासून अनभिज्ञ ते काही वेळातच आपापल्या घरी पोहोचले. दारूचा अंमल इतका होता की काही वेळातच मनोज झोपी गेला. सुनील आणि मनोज जीवाभावाचे मित्र म्हणण्यापेक्षा टेबलचे मित्र म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सुनीलच्या घरची परिस्थिती बेताचीच, पण परिस्थितीची जाण नसलेला भरकटलेला तरुण, तर मनोज नुकताच इंजिनियर झालेला, आई वडिलांचा एकुलता एक मुलगा, बाबा सरकारी नोकरीत तर आई बँकेत मॅनेजर. मुलाचे सगळे लाड पुरवलेले. हवी ती गोष्ट अगदी सहज मिळाल्यानं मनोजला कसल्याच वस्तूची किंमत नव्हती. दुचाकी 4चाकी वाहन म्हणजे जसा कचरा होता त्याच्यासाठी. वाटेल तशी गाडी फिरवायची, त्यामुळे कितीतरी वेळा अपघात झालेला, पण त्याला काही झालं नव्हतं. जणू त्याला आता वाटू लागलं होतं की मला काही होणार नाही. त्याचा दिनक्रम पण ठरलेला. रोज गण्याच्या वाईन शॉपमधून दारू घ्यायची, कुठेतरी मित्रांसोबत प्यायची, मग एका हॉटेलमध्ये मटण ताट आणायचं आणि रात्री 12-1 नंतर निवांत घरी यायचं. या दिनक्रमानंतर आजही तो निवांत झोपला होता. पण एका हाकेसरशी त्याला हलकीशी जाग आली. अजून बाहेर अंधारच होता. अंगावरचं पांघरुण बाजूला सारत तो आपल्या खोलीतून बाहेर आला. तशी हाक अधिक स्पष्ट ऐकू येऊ लागली. पण त्याला एक गोष्ट जाणवत होती की त्याच्या पोटात भुकेनं आग पेटली आहे. एका राक्षसाप्रमाणे पोटात चवताळलेली भूक जणू त्याचं शरीरातून कुरतडत असल्यासारखं वाटू लागलं. दोन्ही हातांनी पोट गच्च आवळून तो त्या हाकेच्या मागे धावत सुटला आणि समोर मटणाचं ताट वाढलेलं दिसलं. इतकंच नाही तर बाजूला दारूची एक बाटली. पोटातील भुकेने व्याकुळ झालेला मनोज जवळजवळ त्या जेवणावर तुटूनच पडला. तेलकट मसाल्यात दिसणारा पिवळसर तांबूस मटणाचा एक तुकडा 2च बोटांनी अलगद उचलून तोंडात टाकला, पण त्याला कसलीच चव लागत नव्हती. ताटातील इतर पदार्थ त्याने एक एक करून खायला सुरुवात केली, पण सगळेच पदार्थ बेचव. ते जेवणाचं ताट तसंच ठेवून तो जागेवरून उठला. तसं त्याच्या लक्षात आलं की आपण एका अनोळखी ठिकाणी एका ओसाड टेकडीवर आहोत. काळोख असला तरी आजूबाजूचा परिसर त्याला काहीसा दिसत होता. पुन्हा जमिनीवर उगवलेल्या खुरट्या गवतावर त्याची नजर पडली तर काही अंतरावर तसंच एक जेवणाचं ताट होतं. पोटातील भुकेनं व्याकुळ झालेला मनोजला कसलीच फिकर नव्हती. जणू अनेक वर्षांपासून त्याच्या पोटातली भूक आज त्याचं शरीर पोखरून संपवणार, त्याआधी ते ताट संपवावं असंच त्याने ठरवलं होतं. तो धावतच त्या जेवणाच्या ताटापाशी गेला आणि दोन्ही हातांनी त्यातील पदार्थांचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. पण चव, तोच कानात एक आवाज घुमला, भरलं का पोट? त्यानं समोर पाहिलं
तर जेवणाच्या ताटाशेजारी कोणीतरी उभं होतं. उंच धिप्पाड अशी एक काळी धुरकट मानवी आकृती, साधारण त्याच्यापेक्षा दुप्पट. ताटातील घास उचलतच मनोजनं वर पाहिलं तसं त्या आकृतीने आपल्या हातातील कुऱ्हाडीचं धारधार पातं हवेत उंचावलं आणि झपकन मनोजच्या कपाळात घुसवलं. एका आर्त किंकाळीने जवळजवळ तो अंथरुणात उठून बसला. आजूबाजूला पाहिलं तर तो आपल्या रूममध्ये होता. इतकं भयंकर स्वप्न. सर्वांग अगदी घामानं भिजलं होतं. भीतीने काळजाचे वाढलेले ठोके त्याला अगदी स्पष्ट ऐकू येत होते. समोरच्या भिंतीवर अडकवलेल्या घड्याळात पाहिलं तर 4:30 वाजून गेलेले. पहाटेचं स्वप्न, तेही इतकं विचित्र, भयंकर आणि कुठलाच अर्थ न गवसणारं. त्याची दारू तर केव्हाच उतरलेली. आपल्या बेडवरून उठून तो बाथरूमच्या दिशेने निघालाच होता. इतक्यात कसल्याशा चाहुलीनं त्याचं लक्ष वेधून घेतलं. जसं कोणीतरी त्याच्या आजूबाजूला होतं, त्याच्या सोबत चालत होतं, त्याच्यावर नजर ठेवून होतं. पहाटे पडलेल्या त्या भयान स्वप्नामुळे आधीच त्याच्या काळजात भीती दाटलेली. आता तर आजूबाजूला कोणीतरी असल्याची चाहूल जाणवत होती. बाथरूममध्ये न जाता तो पुन्हा आपल्या खोलीत परतला. लाईटचं बटन सुरू केलं आणि तसाच बेडवर पडून राहिला. अगदी श्वास रोखून तो आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होता. कोणीतरी होतं. जरी त्याला दिसत नसलं तरी अजून कोणीतरी त्याच्या खोलीत होतं. भिंतीवरील घड्याळाचा टिकटिक करणारा आवाज शांत वातावरणात अगदी स्पष्ट ऐकू येत होता. डाव्या बाजूच्या खिडकीवरील पडदा हवेच्या हलक्याशा झोक्यासरशी मंदपणे हेलकावे घेत होता. पण त्याची नजर मात्र खिडकीतून बाहेर कुठेतरी खिळली होती. दूरवर पसरलेल्या अथांग समुद्राप्रमाणे खोलीबाहेर दिसणाऱ्या मिट्ट काळोखात त्याची भयभीत नजर अक्षरशः बुडालेली. कोणीतरी झपाझप पावलं टाकत येत असल्यासारखं त्याला जाणवू लागलं. पण तो आवाज पावलांचा नव्हता. अतिशय वेगाने तो आवाज त्याच्या खोलीच्या अगदी जवळ येऊन पोहोचला होता. इतक्यात सारं काही शांत झालं. आता त्याला कसलाच आवाज येत नव्हता. एक गूढ नीरव शांतता आजूबाजूच्या परिसरात पसरली होती. भीतीने त्याच्या चेहऱ्यावर जमलेले घामाचे थेंब ओघळत मानेवर आले. अंगावरची चादर ओढून त्यानं तोंडापर्यंत फक्त डोळे उघडे राहतील अशा पद्धतीने पांघरून घेतली. घशाला कोरड पडली होती. आव्हांडा गिळत तो आपल्या किलकिल्या डोळ्यांनी बाजूच्या खिडकीतून दिसणारा भयान काळोख न राहून पाहत होता. आजूबाजूला पसरलेली नीरव शांतता आता जीवघेणी वाटू लागली. दुसऱ्या क्षणी एक टिटवी आपल्या भरड्या कर्कश आवाजात पंखांची फडफड करत त्याच्या रूमजवळून आकाशात झेपावली. त्या कर्कश आवाजाने त्याच्या काळजाचा ठोका चुकला. लाईट सुरू ठेवून तो आपल्या बेडवर बसून राहिला अगदी दिवस उजाडेपर्यंत. पण दिवस उगवल्यानंतर मात्र त्याला चांगली झोप लागली. ती दुपार झाली तरी तो बेडवरच होता. रात्री झालेल्या जागरणामुळे त्याचा डोळा उघडता उघडत नव्हता आणि पुन्हा कोणीतरी झपकन कुऱ्हाडीचं धारधार पातं त्याच्या मस्तकात घुसवलं. तसा तो झटकन जागा झाला. पुन्हा ते स्वप्न. स्वतःशी पुटपुटत तो बेडवरून उठला. एव्हाना मोबाईल स्विच ऑफ झाला होता.